आपलं नाव सांगा. विठोबा बाळकू बोल. किती वर्षापासून रिक्षा चालवता? 15. आणि गाव कोणतं आपलं? माझं गाव सटाणा. आणि ते मुंबईमध्ये कुठे राहतात? ते सायनाथ नगर, ट्रॉम्बे सायनाथ नगर असतं. अप्पर ट्रॉम्बे रिक्षा स्वतःची की भाड्याची? भाड्याची. काय फीस चालवता तुम्ही? 200 रुपये पडते. किती ते किती टाइम? सकाळी 7 ते संध्याकाळी 7. मुंबईमध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी रिक्षा चालवतात? मुंबईमध्ये ट्रॉम्बे ते साई काय मीटर आहे ती? म्हणजे पोलिसांपासून काही प्रॉब्लेम होतो का तुमची भाड्याची रिक्षा आहे? पोलिसांचा खूप त्रास आहे. गाडी थोडी डॅमेज असली तर तिथे फाईन मारतात. विदाऊट असेल तर विदाऊट ड्रेसची फाईन. काय काय नियम आहे त्याचे रिक्षावाल्यांसाठी? रिक्षावाल्यांसाठी म्हणून बोललं तर एक ड्रेस, खाकी ड्रेस असला पाहिजे. आणि गाडीबद्दल काय? गाडीचं लाईट, टायर काय? हा नंतर आहे. लाईट असली पाहिजे, संध्याकाळी लाईट चालू असला पाहिजे. गाडीला नवीन तिकीट असली पाहिजे. नंबर प्लेट व्यवस्थित असला पाहिजे. टायमिंग काय सांगितलं तुम्ही रिक्षाचं? किती वाजता निघता रिक्षा? सकाळी 7 ते संध्याकाळी 7. त्या दरम्यान तुम्ही घरातून टिफिन नेता की बाहेर? कधी बाहेर कधी घरात. काय प्रॉब्लेम येतात का बाहेर जेवायचं झालं तर? बाहेरचा खाल्ला तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम. कशा प्रकारचा? म्हणजे बाहेरचं खाणं बोललं तर काय खाणार माणूस? वडापाव, भजीपाव हेच खाणार. तर आणि पिण्यासाठी पाण्याचं वगैरे काय त्रास? पिण्यासाठी पाणी बोललं तर तिथे भजीपाववाल्याकडे, वडापाववाल्याकडे ते पाणी पिणार. किंवा आपण घरून एक बाटली नेणार, ते एक बाटली पाणी थोडी आपल्याला दिवसभर पुरणार आहे. त्याने काय प्रॉब्लेम होऊ शकतो? पाणी बाहेरचं हो, खाल्ल्याने प्रॉब्लेम तर होऊ शकतो. कोणत्या सीझनमध्ये गाडीचं कमी पॅसेंजर मिळतात वगैरे असं काय आहे का? हो, म्हणजे मुलांना सुट्ट्या पडल्यानंतर मे महिना जसा लागतो तसा सगळेजण गावाला गेले.